हा सर, आवाज येतो कमळे सर? शिंदे सर आता जॉईन झाले का? हा सर, तुमचा माईक मोठा आहे तो चालू करा. आपण चालू केलं तर चालतंय. नाही, आपला येत नाही सर, येतो. फोन करू सर. हा केला. आवाज येतो का सर? हा सर, आता येतो आवाज, बोला. आता येतो, बोला. बोलू का? हॅलो, बोला सर. बोलू का सर? हा सर, येतो आवाज, बोला. समाज क्रांतिकारक, प्रबोधनकार आणि कर्मवीर या दोघांच्या संबंधाविषयी आजच्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करणारे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य माननीय आदरणीय डॉक्टर शिवणकर साहेब, इतिहास विभाग प्रमुख माझे मित्र सहकारी डॉक्टर मासाळ सर, आपल्या डिपार्टमेंटचे सर्व सहकारी प्राध्यापक, नॅक कमिटीचे सर्व चेअरमन आणि विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे मला तुम्ही सर्वांनी आमंत्रणाची संधी दिली, बोलण्याची संधी दिली. मी थोडस लिहिणारा माणूस आहे, वक्ता म्हणून फारसं काय आम्ही काम फारसं केलेलं नाही, तरी सुद्धा एक औपचारिक स्वरूपाचं मी थोडस तुमच्याशी बोलणार आहे. पहिल्यांदाच तुमच्याशी पहिला आभार मानतो, परत आपल्याला वेळ मिळणार नाही. या दोघांविषयी बोलताना प्रथमतः मी असं सांगू शकतो की आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून आपल्या रयत शिक्षण संस्थेची ओळख आहे. अशा शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पिढ्यानपिढ्या सामाजिक, धार्मिक, रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी शिक्षणाची गरज आहे दूरदृष्टीनं त्यांनी ओळखलं होतं. एक नवा माणूस, एक नवा समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील भारावून गेले होते. तो काळ सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा होता. कर्मवीर स्वतः सत्यशोधक होते. या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळीनं फार मोठं काम केलं होतं. सामाजिक क्रांतीच केली होती त्या काळामध्ये. आणि अशा सामाजिक क्रांतीच्या चळवळीतून समाज सुधारण्यासाठी अनेक अशा प्रकारचे प्रभाव त्या काळामध्ये निर्माण झाले होते. त्यातील शिक्षण प्रसाराचा प्रभाव जो आहे तो कर्मवीरांनी द्रष्टेपणाने ओळखला आणि याच्यामध्येच आपण काम करायचं असं ठरवून त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली होती. आता एवढ्या मोठ्या कार्यासाठी त्यांना अनेकांचं सहकार्य आवश्यक आहे आणि हे सहकार्य घेत असताना आता सहकार्य अनेक लोकांचं आहे, पण इथं आपल्या विषयाशी संबंधित म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचं त्यांनी सहकार्य घेतलं होतं. आता हे प्रबोधनकार ठाकरे कोण असा अनेकांना प्रश्न पडतो. मी सुद्धा अनेक वेळाला या संदर्भात जेव्हा चर्चा करतो तेव्हा ठाकरे काय माहित नसतं, पण त्यांना बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात सर्व परिचित असलेलं त्यांचं नाव माहित असतं. तर असे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचेच हे वडील म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि आता सध्या जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धवसाहेब ठाकरे त्यांचे हे आजोबा. तर असे प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे. आता केशव सीताराम ठाकरे यांनी त्या काळामध्ये
एक प्रबोधन नावाचं मासिक सुरू केलं होतं. त्याचा संदर्भ मी पुढे आणि देणारच आहे. तर ते 10 वर्ष मासिक त्यांचं ते चालू होतं. साधारणतः 16 ऑक्टोबर 1921 ला ते सुरू झालं होतं आणि 30 ला बंद पडलं होतं. या 10 वर्षाच्या काळामध्ये या पाक्षिकानं महाराष्ट्रामध्ये इतका धुमाकूळ घातला होता की सर्वजण केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे असे म्हणू लागले. तर असे प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं रिलेशन काय, यांचे संबंध कसे होते? माझ्या मते एक 10-15 वर्षापूर्वी जर तुम्ही कोणाला विचारलं साहित्यिकांना, अभ्यासकांना, तर त्यांना फारसं काही सांगता येत नव्हतं. आणि जे आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक असतात, सहकारी असतात, अभ्यासक असतील, त्यांना फक्त एक 2-3 घटनेबाबत त्यांचा उल्लेख करतात. ती घटना आपण पुढे सविस्तरपणे बघणार आहोत. तर अशा ठाकरे कुटुंबाचे वंशज प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर यांच्यामध्ये एक आगळी वेगळी अशा प्रकारची मैत्री होती. त्यांच्यामध्ये एक कौटुंबिक जिव्हाळा होता, त्यांच्यामध्ये एक निष्ठा होती, त्यांच्यामध्ये एक स्वाभिमानपणा होता, झपाटलेपणा त्यांच्यामध्ये होता आणि ध्येयवेडेपणा होता. याचबरोबर अशा सामाजिक क्रांती करायची असेल तर त्यांच्याकडे सोशिकपणा असावा लागतो. हे अशा काही दुर्मिळ गुण या दोन महान समाज क्रांतिकारकांच्या मध्ये होते. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांच्यामध्ये ऋणानुबंध जुळले. या दोघा बंडखोरांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी फार मोठ्या अशा प्रकारचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर मला या दोन समाज सुधारकांच्या विषयी आस्था निर्माण होण्याचं कारण मी सांगतो थोडक्यामध्ये. तर आमच्या गावचे सर, एक 2 मिनिटं थांबू का? 2च मिनिटं. सॉरी सर, सॉरी, बोलू का? हॅलो हॅलो. हा सर बोला. हा सर बोला. हा, मी मगाशी सांगत होतो, मला या दोघांच्या विषयी आस्था निर्माण होण्याचं कारण काय. एक तर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे 32 वर्षे नोकरी केली. त्यामुळे कर्मवीर हे आमचं दैवत, त्यांच्याविषयी सगळी माहिती होती. पण त्या काळामध्ये मला प्रबोधनकार कोण, त्यांचं कार्य काय, अजिबात त्यांच्याविषयी मला अज्ञान होतं. तसंच सर्वांनाच अज्ञान होतं. आजच्या पिढीला तर त्यांच्याविषयी खूप अज्ञानच आहे. आता या दोघांविषयी आमच्या गावामध्ये काहीतरी माहिती मला मिळाली. आता माहिती म्हणण्यापेक्षा त्याला बरेचसे लोक आमच्या गावी खजिना सापडला, खजिना सापडला असं चित्रलेखा वगैरे बऱ्याचशा मासिकाला येत होतं. म्हणून आमचं जे गाव आहे ते सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये काकडवाडी नावाचं एक 2000 लोकवस्तीचं छोटंसं गाव आहे. या माझ्या गावामध्ये हा एक महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचं कार्य गावाने केलेलं आहे. आणि या गावामध्ये जे खजिना सापडला, तो खजिना नेमका काय ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. आमच्या गावात मी आणि माझे काही मित्र, मी श्रीरामपूरला पूर्वीला सर्व्हिसला होतो आणि बदलून विटा इथे आलो, काही दिवस गावाहून जाऊन येऊन करत होतो. तेव्हा आमच्या मित्रमंडळी म्हणाले की सर, आपल्या गावात जरा काहीतरी सामाजिक कार्य करूया आपण. म्हणून आम्ही एक आपल्या गावामध्ये एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती. त्याचबरोबर एक पतसंस्था काढली होती. आणि त्या दोन्हीच्या संस्थांच्या माध्यमातून
सामाजिक कार्य करीत असताना लोकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि म्हणून गावात आता विद्यार्थ्यांसाठी एक वाचनालय काढायचं, ग्रंथालय काढायचं म्हणून प्रयत्न करत होतो. आणि मग गावातील प्रतिष्ठित लोकांना थोडीशी काय 100-150 रुपये वर्गणी घ्यायची म्हणून आम्ही काही मित्रमंडळी ठरत होतो. असंच आमच्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते होते, ते दिनकर पाटील म्हणून, त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं, दादा आम्हाला वर्गणी द्या, आपल्या गावात असं वाचनालय काढणार आहे मी. मला म्हटलं, सर म्हटलं आमच्या घराच्या माळ्यावरती म्हटले एक पेटी आहे म्हटली, त्या पेटीत पुस्तकं आहे, ती कशाची आहेत काय मला माहित नाही म्हटले, तुम्हाला जर वाचनाला लागत असेल तर घेऊन जावा म्हटली, बरीच वर्ष 2 पिढ्या पडून आहेत म्हटली. जिज्ञासापोटी त्यांची मुलं, त्यांच्या मुलांना त्यांनी सांगितलं सरांना ती दाखव पुस्तकं म्हणून. त्या मुलांनी त्या जिन्यावर चढून ती पुस्तकाची पेटी खाली आणली आणि ती पुस्तकं मी बघितली. त्या पेटीतली, त्या काळातली पेटी, महात्मा फुलेंच्या चळवळीतले ती पुस्तकं सगळी कव्हर गाठलेले होते, त्याच्यावर लिहिलेलं होतं सगळं. आणि ती पुस्तक मी सगळी बघितली तर ती सगळी प्रबोधनकार ठाकरे यांचे वरती पुस्तके मला दिसली. योगायोगानं त्यावेळी काय झालं होतं, मी एक यदी फडके यांनी लिहिलेलं केशवराव जेदे यांचं चरित्र वाचत होतो आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी संदर्भासाठी पुस्तकं शोधत होते. मग शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठामध्ये गेले, कुठल्या कुठल्या विद्यापीठात जाऊन कुठली कुठली पुस्तकं शोधत होते. त्यांना काही पुस्तके मिळाली नव्हती. ती पुस्तकं मला ती सगळी दिसायला लागली समोर. म्हणून मग मी काय केलं, या क्षेत्रात काम करणारे बाबा आढावे होते, मला माहिती होतं, आणि डॉक्टर यदी फडके यांना मी एक पत्र लिहिलं. पहिल्यांदा त्याची एक मी पुस्तकांची यादी तयार केली, त्या पुस्तकाचं नाव, त्याची किंमत, पानं किती आहेत वगैरे सगळं त्याची माहिती लिहून या दोघांना मी ते पाठवलं त्या काळात. ही घटना आहे 1995-96ची घटना आहे. आणि मग त्यांना ते पत्र पोहोचलं आणि लगेच त्यांचा फोन आला की सर आम्ही 4 दिवसात तुमच्या गावी होतो. तोपर्यंत आम्ही आमच्या मित्रांनी सर्वांनी त्या आमच्या ग्रंथालयाचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या हस्ते ते आमच्या ग्रंथालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करून घेतलं. आता त्यांनी सर्वांनी ते एक दिवसभरामध्ये पुस्तकं सगळी चाळली, बघितली. महात्मा फुलेंच्या चळवळीतील, सत्यशोधक चळवळीतील ती पुस्तकं होती आणि ही सर्व पुस्तकं बघितल्यानंतर त्यांनी एक निष्कर्ष सांगितला की सर म्हटले, सत्यशोधक चळवळीची एकत्रित असणारी पुस्तकं आज महाराष्ट्रात कुठेही मिळू शकत नाही. हा एक फार मोठा सांस्कृतिक ठेवा आहे आणि तुम्ही अत्यंत व्यवस्थित जपून ठेवा. आणि ही अशा पद्धतीची ही माहिती सगळी आहे ती वर्तमानपत्रामध्ये वगैरे आली. आणि मग मी ती जिज्ञासापोटी सगळं दिवाळीच्या सुट्टीमध्ये सगळी पुस्तकं वाचून काढली त्यातली. आणि मला आमच्या गावात ही पुस्तकं येण्याचं कारण काय, इथला काय संदर्भ आहे याचा शोध घेत गेलो आणि मला त्याच्यामध्ये एक वही सापडली. त्या वहीमध्ये आमच्या गावातले ते दिनकर पाटील जे होते त्यांचे चुलते ते सत्यशोधक होते, तुकाराम काकडे त्यांचं नाव. त्यांनी गावात आमच्या 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरला गेले तलाठी परीक्षा देण्यासाठी. आणि तलाठीची परीक्षा देत असताना त्यांनी मराठा पुरोहिताचं प्रशिक्षण तिथं 3 वर्षाचं घेतलं कोल्हापूरमध्ये. वैदिक स्कूल त्याला म्हटलं होतं. आणि ते 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर ते आपल्या गावात, म्हणजे आमच्या गावात आणि आमच्या गावाच्या पंचक्रोशीमध्ये सत्यशोधक चळवळीचं काम त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजे पूजा विधी वगैरे ब्राह्मणाला न बोलवता स्वतःच विधी वगैरे करायचे, व्याख्यानं द्यायची आणि शाहू महाराजांचं कार्य सांगायचं. अशा प्रकारे चळवळीचं सुरू केलं होतं. त्यांचं लग्न माझ्या मते 8 जून 1929 त्यांच्या लग्नासाठी प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रवीर पेपर होता त्या काळात होता बेळगावचा, ते शामराव गुरुजी संपादक, ते आले होते. अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता पुढचा संदर्भ फार महत्वाचा आहे की या दुर्मिळ ग्रंथामधून मला अशा अनेक गोष्टी कळल्या की पहिल्यांदा मला असं कळलं की कर्मवीर भाऊराव पाटील मला सगळे माहित होते, पण प्रबोधनकार ठाकरे यांचा संबंध त्या दोघांचा कसा आला, तर त्याच्याविषयी
माहिती घेतली असता असं लक्षात आलं की कर्मवीर भाऊराव पाटील अनेक वेळेला मुंबईला जात होते. आपल्या देणगी गोळा करण्यासाठी जायचे, आपल्याकडची गिरणी कामगार असायचे, अनेक माजी विद्यार्थी असायचे, त्या विद्यार्थ्यांना भेटायला किंवा अन्य मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटायला जायचे. आणि तिथं त्यांना 2-2 दिवस 2-3 दिवस राहायला लागायचे. त्यांना असंच कोणीतरी सांगितलं की मुंबईमध्ये स्वाध्याय आश्रम नावाची एक संस्था आहे आणि त्या स्वाध्याय आश्रम संस्थेचे प्रमुख जे आहेत ते ठाकरे म्हणून आहेत, केशव सीताराम ठाकरे. आणि मग त्यांच्या आश्रमामध्ये दादरला ते एक दिवशी गेले. दोघांची तिथं भेटी झाल्या. आता हे जे स्वाध्याय आश्रम प्रबोधनकारांनी चालवलं होतं ते सुद्धा त्यांनी केवळ समाज सुधारणेसाठी, भावी समाज सुधारकांची पिढी निर्माण व्हावी यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तिथं राबवत होते. विशेष म्हणजे बहुजन समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हुंडा प्रतिबंधक चालीरीतीसाठी त्यांनी एक स्वतंत्र सेना उभी केली होती. त्याच्यानंतर सार्वजनिक वाचनालय स्थापन करणे, जाहीर व्याख्यानं देणे, वक्तृत्व शास्त्राची काही वर्ग त्यांनी चालू केली होती, व्याख्यानमाला चालू केली होती, काही सांस्कृतिक कार्यक्रम घेत होते. अशा प्रकारे सामाजिक कार्य त्यांचं चालू असताना त्यांना एकदा असं वाटलं की आपल्याच विचाराच्या प्रचारासाठी एक मासिक आपल्याला हवं. म्हणून मला सांगितल्याप्रमाणे 16 ऑक्टोबर 1931ला त्यांनी प्रबोधन हे मासिक सुरू केलं होतं. आणि मग कर्मवीरांची त्यांची तिथं भेट झाल्यानंतर ते रात्रभर याच्याविषयी चर्चा करायची की या समाजामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करणं आवश्यक आहे. तुम्ही जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहात तसं मी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करतोय आणि आपलं दोघांचं उद्दिष्ट एकच आहे. आणि म्हणून आपण दोघांनी मिळून शक्य होईल तेवढं एकमेकांच्या सहकार्यानं आपण काय करूया, या सामाजिक चळवळीमध्ये आपण काम करू असं ठरवून त्यांच्या त्या कार्याला सुरुवात झाली आपल्याला दिसून येते. त्यांची ओळख जी आहे ती इथं झालेली आपल्याला दिसून येते. आता या दोघांच्या मध्ये बघा, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराजांचा रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे. आता शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील आपल्याला माहित आहेत. शाहू महाराजांच्या तालमीमध्ये कसे तयार झाले हे सर्वांना माहित आहे. आता शाहू महाराज आणि प्रबोधनकारांची ओळख अगदी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की शाहू महाराज जेव्हा जेव्हा मुंबईला येत होते तेव्हा महाराजांचं निवासस्थान जे होतं त्याला पन्हाळा लॉज असे म्हणायचे त्या काळामध्ये. आणि तिथं त्यांनी प्रबोधनकारांना एकदा बोलवून घेतलं होतं महाराजांनी आणि तिथं त्यांची खूप अशा प्रकारची चर्चा व्हायची. एकदा प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना सांगितलं की सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास सांगितला. आता सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास काय आहे तर ते सातारचे जे प्रतापसिंह महाराज होते त्यांचा इंग्रजांनी छळ केला होता. त्यांना अगदी ज्याला काय आपण तो बेबनाव करून काही खोटे पुरावे तयार करून गोव्याच्या पोर्तुगीजाशी संबंध आहेत आणि तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध बंड करत आहात अशा प्रकारचे त्यांच्यावर आरोप करून त्यांची गादी जी असते ती गादी बरखास्त करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं इतिहास सांगितल्यानंतर 2-3 तास इतिहास त्यांनी शाहू महाराजांना सांगितला. शाहू महाराज भावनाविवश झाले आणि तिथून काही दिवसाने प्रबोधनकार ठाकरे आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आमंत्रणावरून सातारला येत होते. कार्यक्रम होता सातारला शिवजयंतीचा 3 दिवसाचा कार्यक्रम. या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेसाठी प्रबोधनकारांनी त्यांनी आमंत्रित केलं होतं. प्रबोधनकार मुंबईहून निघाले, पुण्यात आले. पुण्यात रेल्वे स्टेशनवरती योगायोगानं त्यांना शाहू महाराजांची भेट झाली आणि शाहू महाराजांनी प्रबोधनकार असं बाहेर उतरलेले दिसल्यामुळे त्यांनी त्यांच्या हुजऱ्यावर त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, अरे कुठं चाललायस? तर म्हटलं मी कर्मवीरांच्या निमंत्रणावरून मी सातारला व्याख्यान देण्यासाठी चाललोय. अरे शिवाजी महाराजांचं सातत्यानं तेच व्याख्यान देण्यापेक्षा तिथं तुझ्या आवडीचा विषय, तुझा तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास तिथं सांग म्हणाले. आणि मग प्रबोधनकार ठाकरे सातारा रोडला उतरले आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना घेऊन सातारला आले.
सातारमध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम तिथं सुरू होता. आता खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे वक्तृत्वाची मुलूक मैदान तोफ होती. आत्ताच्या पिढीला यातलं काही माहिती नाही. जेव्हा सातारच्या राजवाड्याच्या पायरीवरती उभा राहून प्रबोधनकार बोलू लागले तेव्हा हजारो लोक त्यांच्या व्याख्यानासाठी उपस्थित होते. सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटलांचा सत्यशोधक जलशाचे सुद्धा त्यावेळी कार्यक्रम असायचे. 3 दिवसात जलशाचे कार्यक्रम तिथे होते. एके दिवशी प्रबोधनकार आपल्या राज्यक्रांती साताराच्या राज्यक्रांतीचा इतिहास सांगत असताना लोकांच्या मध्ये इतकी प्रेरणा निर्माण झाली होती की त्यावेळेचे कशा प्रकारचे अन्याय केले जात होते जनतेवरती. मग हे सावकारी असेल, विधवा केशोपनाचा कार्यक्रम असेल किंवा स्त्रियांचं केशोपन किंवा सावकारी असेल, असे विविध मुद्दे सांगत असताना एका कार्यक्रमामध्ये एका दिवशी या भर कार्यक्रमामध्ये नाभिक समाजातील 25-30 तरुण उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आजपासून आम्ही कधी त्या विधवा स्त्रियांचे केस आम्ही काढणार नाही, आदरणार नाही, असं म्हणून त्यांनी तिथे शपथ घेतली, प्रतिज्ञा केली होती. एवढंच नव्हे तर त्या कार्यक्रमामध्ये अनेक अशा प्रकारची त्या काळची शाहीर यायची. आता शाहीर त्या फारसं शिक्षण नसलेल्या अल्पशिक्षित असायचे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं निमाम पाढळी म्हणून एक गाव आहे साताराचं. त्या निमाम पाढळेचे एक जण सदानंद म्हणून होते. त्याच्यानंतर आमच्या इथं कडेगाव म्हणून आहे, ते कडेगावचे तुकाराम दोडके म्हणून एक जण होते. हे अल्पशिक्षित होते, तरी सुद्धा त्यांनी केवळ प्रबोधनकारांचं व्याख्यान ऐकून संदर्भ लक्षात ठेवून स्मरणात ठेवून त्यांनी पोवाडे रचले होते. आणि या पोवाड्याचे कार्यक्रम त्यावेळेला या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचे गावागावामध्ये कार्यक्रम होत होते. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये न विचारांची क्रांती होण्यासाठी यांचा सहभाग किती महत्वाचा होता हे आपल्या लक्षात येतो. आता जेव्हा आपण कर्मवीरांचं चरित्र वाचतो त्यावेळेला आपल्याला कुपर आणि कर्मवीर, कुपरचा कारखाना आपल्या सर्वांना माहितीचा आहे. परंतु कुपर आणि प्रबोधनकार आणि कर्मवीर यांच्याविषयी फारशी माहिती लोकांना नाही. 1-2 वेळा संदर्भ वापरला जातो प्रबोधनकारांचा, मी तुम्हाला सांगितलं त्यातली एक घटना आहे, पण ती थोडीशी वेगळ्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील किर्लोस्कर कंपनीमध्ये लोखंडी नांगराचे सेल्समन म्हणून काम करीत होते. आता त्याचबरोबर त्यावेळेला ते सत्यशोधक चळवळीचे काम करत होते, त्याला ते स्वातंत्र्य त्यांनी दिलं होतं. आणि ह्या चळवळीचं काम करत असताना त्यांना असं लक्षात आले की आपल्या बहुजन समाजामध्ये शिक्षणाअभावी खूप दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे आणि यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आणि शिक्षण जर द्यायचं असेल तर मुलांच्या राहण्याची सोय, बोर्डिंगची सोय केली पाहिजे. आणि मग आपल्या छोट्याशा एकट्याच्या मदतीने हे काही होणं शक्य नाही. यासाठी कोणीतरी श्रीमंत कडून किंवा एखाद्या कारखानदाराकडून त्यांना आपण सहकार्य करून त्यांच्याकडनं काही निधी घेऊन आपल्या अशा काही शाळा काढता येतील का यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि त्याच्यातून त्यांनी कुपरची भेट झाली. सातारची कुपर, धनजी शाह कुपर म्हणते, तर त्यांची भेट झाली. त्यांनी सगळा त्यांचा प्लॅन सांगितला की बाबा मी तुम्हाला एक्सपर्ट जे असतात की जे त्यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या किर्लोस्करकडं नांगर तयार व्हायला पाहिजे. हे नांगर जे आहे ते नांगर तयार करणारे जे कोण एक्सपर्ट असतात ते एक्सपर्टना त्या कारखान्यातून मी घेऊन येतो म्हणजे 7 जण लोक होती, त्यांना घेऊन येतो आपल्यासाठी आणि आपण हा कारखाना भागीदारीमध्ये चालू करूया आणि जो काय नफा येईल त्यातील 10% रक्कम जी आहे ते तुम्ही केवळ बोर्डिंगसाठी नफ्यातील रक्कम द्यायची असं ठरलं. आता हे जे काय सगळं ठरलं ते कसं असतं, तोंडी ठरलं त्यावेळेला आणि ते काय करार वगैरे त्यावेळी काही केलेलं नव्हतं. तर आता त्याच वेळेला साधारणतः 1923 मध्ये काउन्सिलच्या निवडणुका आल्या होत्या आणि हे थोडस कुपर हे राजकारणी होते, त्यांना राजकारणामध्ये खूप म्हणजे इंटरेस्ट होता आणि कारखान्याच्या जाहिरातीवर सुद्धा एखादा कलम बहादूर असा माणूस असावा लागतो म्हणजे जाहिरात करण्यासाठी. त्याचबरोबर एखादा चांगला अशा प्रकारचा संपादक पेपर आपल्या जवळचा असावं असं त्या कुपरनं वाटायचं.
आणि योगायोगाने त्याच वेळी अशी प्रबोधन मासिकात, प्रबोधन मासिक सगळं महाराष्ट्रात जात होतं, मुंबईहून दादर. आणि सातारला एकदा लोकांनी वाचलं की असं प्रबोधनकारांनी आपल्या मासिकामध्ये जाहिरात दिलेली आहे की त्यांना छपाई यंत्र पाहिजे आहे. ही गोष्ट कुपरला समजल्यावर कुपरला माहित होतं की कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांचे संबंध आहेत. मग त्यांनी कर्मवीरांना सांगितलं की तुम्ही प्रबोधनकारांना बोलवून घ्या आणि त्यांना इथं आपण राहण्याची त्यांची सोय करून त्यांना काही पगार सन्मान वेतक असं वेतन देऊ म्हटले. आणि काय त्यांना छापखान्याचा निव्वळ नफ्यामध्ये 8 आणि त्याला भागीदारी देऊ, ते असंच तोंडी करार केला. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विनंतीनुसार प्रबोधनकार ठाकरे मुंबईहून सातारा रोडला आले. आणि मग सातारा रोडला आल्यानंतर त्यांनी हा सगळा करार तोंडी जो ऐकला त्याला त्यांनी मान्यता दिली आणि ते सातारला आले. आता जेव्हा ते सातारला आले तेव्हा या सातारच्या एक दोन खूप मोठा इतिहास आहे, तो तेवढं सगळं सांगितलं मी. सातारच्या 2 आठवणी सांगतो की ज्या ह्या दोघांच्या संबंधित आहेत. आता आपल्याला माहित आहे जरंडेश्वर आणि नांदगिरी ह्या 2 प्रसिद्ध डोंगराच्या मध्ये पाडळी एक गाव आहे आणि जवळ सातारा रोड त्याला आपण म्हणतो. तर हे जे पाडळी गाव आहे त्या पाडळी गावाला सत्यशोधकाची पंढरी असं म्हणतात. आता सत्यशोधकाची पंढरी असं का म्हणतात, तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधन ठाकरे तिथं राहिले होते. तिथं त्याच भागातले केशवराव विचारे आपल्याला माहित असतील, त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की ज्योताजीराव फाळके माहित असतील, इत्यादींच्या तालमीमध्ये त्या काळातील हजारो तरुण या चळवळीमध्ये सामील झाले होते. त्यांनी आपल्याला झोकून देऊन अशा प्रकारचं काम करत होते आणि या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये प्रत्येक जण काम करत होता. फार मोठी चळवळ सातारा जिल्ह्यामध्ये त्या काळात तिथून सुरू होते, ते केंद्रच होतं असं समजायला हरकत नाही. आणि आज मला थोडंसं अनेकदा असं वाटतं की बाबा या सातारा रोडला किंवा पाडळीमध्ये आसपासच्या गावामध्ये जाऊन आपल्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत की खरोखरच ही काही अज्ञात अशा प्रकारचे सत्यशोधक कितीतरी ह्यांचे कार्यकर्ते त्या काळातले होते, त्यांच्यावर एकदा प्रकाश अशा पद्धतीने पडला पाहिजे की लोक खरोखर त्यांचे काय वंशज असतील का, तर काय आपल्याला जुनं सापडू शकतं का बरंच मटेरियल सत्यशोध चळवळीवरती, काय प्रकाश पडू शकेल का, अशा प्रकारची थोडासा शोध ज्याला आपण म्हणतो आपण जर घेतला तर फायद्याचं होऊ शकेल असं मला वाटतं. आता दुसरी एक महत्वाची आठवण सांगायची म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या सातारा रोडला असताना एक घडलेली घटना म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कर्मवीरांच्या जीवावर बेतलेला एक प्रसंग सर्वांना माहित आहे, आपण अनेक ठिकाणी वाचला असेल की कर्मवीरांच्याकडे त्या काळामध्ये 2 रायफली होत्या, त्याला आपण बंदुका म्हणू. या 2 रायफली म्हणजे एक काडतुसाची रायफल होती आणि एक छर्याची रायफल होती. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील नागपंचमीच्या दिवशी छर्याची बंदूक घेऊन नांदगिरीच्या डोंगरावर गेले होते. त्या डोंगरामध्ये भगवान पार्श्वनाथाची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीचं दर्शन घेऊन ते डोंगरावर आले आणि सहजपणे त्यांनी आपले छर्याच्या बंदुकीची चाप ओढली आणि त्या छर्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या झाडावर बसलेल्या आग्या मधमाशा ज्या होत्या त्या पोळ्याबरोबर छर्यांचा आघात झाला आणि पोळ्यावरील हे ज्या काही मधमाशा होत्या त्या मधमाशा उठल्या आणि बेसावध असणाऱ्या आपल्या कर्मवीरांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि कर्मवीर भाऊराव पाटील तिथे बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर स्थानिक जिथं जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी कर्मवीर भाऊरावांना उचलून घरी आणले आणि घरी लक्ष्मीबाई वहिनीने बघितलं की आणि त्या घाबरल्या. त्या पळत पळत कर्मवीर प्रबोधनकारांच्या घरी गेल्या आणि त्यांना सांगितलं काय परिस्थिती झाल्या आणि ताबडतोब डॉक्टरना घेऊन आणले. आणि मग प्रबोधनकार टांगा घेऊन सातारला आले आणि एका तज्ञ डॉक्टरला घेऊन आले आणि त्यांच्या अंगावरचे जे काही काटे असतात त्या मधमाशा ते काटे काढले आणि दुसऱ्या दिवशी ते शुद्धीवर राहिले. अशा प्रकारचा एक कर्मवीरांचं ज्याला आपण म्हणतो की आयुष्य प्रबोधनकारांनी तिथं वाचवलेलं होतं, वाढवलेलं होतं. दुसरी घटना आता माहित आहे की हे मी जे सांगितलं कुपरचा कारखाना,
त्या कुपरचा कारखाना खरं म्हणजे सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीनं चालू होता. आता जेव्हा कारखाना सुरू झाला, नांगराची निर्मिती सुरू झाली, तेव्हा जो जो प्रोडक्ट तयार झालं, तो जो नांगर तयार झाला, तो अगदी कमी किमतीत तयार झाला. केवळ 12 रुपये 50 पैशामध्ये तो नांगर तयार झाला होता. पण कुपर म्हणजे व्यापारी वृत्तीचा माणूस. त्यांनी काय केलं की त्यांनी ठरवलं की हा नांगर साधारणतः शेतकऱ्यांना आपण 120 ते 125 रुपयाला विकू. आता प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील हे शेतकऱ्यांचे काय व्हावे, त्यांनी त्याला जुमानलं. ते म्हणजे नाही चालणार असं, तर कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांना हा नांगर विकला पाहिजे. आणि म्हणून तो 36 रुपयाला तो नांगर विकण्याचं ठरलं. आता खरं म्हणजे इथंच व्यापारी दृष्टिकोन असणाऱ्या कुपरला हे अजिबात आवडलं नाही आणि मग त्यांनी या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आता ह्यांचे कोण मित्र आहेत, ह्या मित्रांना फितवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्यांना शक्य होईना. पण यामुळे काय झालं की कर्मवीर भाऊराव पाटलांना खूप राग आला की हो, आमची मैत्री फोडण्याचा प्रयत्न करतोय, आमची माणसं फोडण्याचा प्रयत्न करतोय कुपर. म्हणून एका रागाच्या भरामध्ये एका दिवशी कुपर गाडीतनं उतरत आहेत असं बघितलं आणि हे आपल्या घरातली बंदूक काढली आणि त्याला मारण्यासाठी चालली. आता हे चाललेलं बघून घरातल्या लक्ष्मीबाईंनी ती बघितलं आणि पळत पळत त्या परत प्रबोधनकारांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हटलं, दादा धावा की हे कुपरला मारायला चाललेले आहे. आणि मग प्रबोधनकार आपल्या हातातलं काम टाकून तसंच पळत पळत गेले. त्यांना मागून मिठी मारली आणि त्यांना शांत केलं आणि त्यांना घरी आणलं, त्यांना पाणी पाजलं आणि त्यांना 4 दिवस घरी पाठवलं. तिथं शांत होऊन या म्हटले की असं करणं, रागाच्या भरात करणं योग्य नाही असं म्हटले. म्हणजे अशा प्रकारच्या या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि रयत शिक्षण संस्थेचा काय संबंध आहे असं अनेक वेळेला जिज्ञासाने विचारलं जातं. खरं म्हणजे हे जेव्हा त्यांच्या अशा प्रकारे सत्यशोधक चळवळीचं केंद्र सातारा रोड होतं, त्याच बरोबर आणि त्याच्यानंतर सुद्धा अण्णांचं काम चालूच होतं आणि अनेक वेळा अनेक असे संस्थेत प्रसंग निर्माण व्हायचे की संस्थेकडचा निधी संपायचा, आर्थिक पैसे नसायचे. त्यावेळेला सातारच्या या चळवळीमध्ये ठाकरे आणि पाटील ही जोडगोळी फार प्रसिद्ध झाली होती. आता बहुजनांच्या शिक्षणाच्या कृतिशील प्रयोगामध्ये प्रबोधनकार सुद्धा कर्मवीरांच्या कार्याने प्रभावित झाले होते. आणि मला सांगितल्याप्रमाणे एकदा बोर्डिंगच्या या विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे धनधान्याची कमतरता निर्माण झाली होती. आता नेमकं काय करायचं, आता पैसे तर हवे आहे आणि प्रबोधनकर योगाने त्यावेळी आली होती. आणि मग प्रबोधनकरांनी एक आयडिया सांगितली की आता असं करा, तुम्ही मोकळी पोटी गोळा करा म्हणजे आणि सर्वजण माझ्याबरोबर चला. आणि मग ते कर्मवीरांना घेतले, बरोबर विद्यार्थी होते आणि सातारच्या मुख्य रस्त्यावरून त्याने आरोळी द्यायला सुरुवात केली की रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना धान्य दान करा असं आव्हान त्यांनी करायला लागले. आणि आश्चर्य असं वाटलं की साधारणतः 2 तासामध्ये 2 महिने पुरेल इतकं धान्य गोळा केलं होतं ते. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक आठवणी या दोघांच्या संदर्भामध्ये सांगता येण्यासारख्या आहेत. आता दुसरी एक गोष्ट अशा प्रकारची घडलेली होती की महात्मा गांधी आणि कर्मवीर भाऊराव पटेल यांचं रिलेशन सुद्धा माहित आहे आपल्याला. पण ही घटना आपल्या बऱ्याच जण रयत सेवकांना कुठली माहिती आहे की महात्मा गांधींच्या हॉस्टेलचं बोर्डिंगचं उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं, एवढं माहित आहे. पण त्याच्या पुढची एक अशा प्रकारची घटना आहे की ती प्रबोधनकाराशी संबंधित आहे. महात्मा गांधी एकदा हरिजन फंडाच्या संकलनासाठी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांचा मुक्काम सेठ विठ्ठलराव ठाकरसी यांच्या राजेशाही बंगल्यामध्ये मुक्काम होता. आता हे कर्मवीरांना कळलं की महात्मा गांधी पुण्याला आलेले आहेत आणि ते हरिजनासाठी फंड गोळा करतायत, आपणही तेच काम करतो आणि मग आपल्याकडे सातत्यानं आर्थिक अडचण असते आणि मग महात्मा गांधींनी सुरू केलेल्या त्या फंडातून आपल्याला काही थोडीशी मदत मिळेल का
याची चाचपणी करता यावी यासाठी ते पुण्याला गेले. तिथं त्यांनी माहिती घेतली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की पुण्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आहेत. ते सातारने गेले ते पुण्याला तिथं होते आणि मग पुण्याला ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांची त्यांनी परवानगी काढली. मात्र त्यांनी महात्मा गांधींना भेटायचं असेल त्यावेळी परवानगी लागायची. ते दोघांची परवानगी काढली की त्यांनी सांगितलं की आम्ही दोघे जण उद्या भेटायला येत आहोत. आणि मग त्यांनी ते प्रबोधनकारांच्याकडे गेले. प्रबोधनकारांना सगळा सविस्तर सगळं सांगितलं त्यांना आणि मग हे दोघे दुसऱ्या दिवशी भेटायला टांग्यातनं गेले. गेल्यानंतर आता सगळा त्यांच्यात वाद कसं झाले काय काय झालं ते सगळं न सांगता अगदी थोडक्यात सांगतो की त्यांनी प्रबोधनकारांना ज्या पद्धतीने सांगितलं होतं तसं आता खरं म्हणजे हिंदी बोलायची त्यांना हिंदी असं फारसं आपल्या लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना लगेच जमत. मग प्रबोधनकार म्हणले की मी इंग्रजी म्हणत आणि प्रबोधनकारांनी इंग्रजी महात्मा गांधीशी चर्चा केली की तुम्ही या भाऊराव पाटलांच्या हॉस्टेलचं उद्घाटन केलं होतं. आता ती संस्था आहे ते जे बोर्डिंग आहे थोडस आर्थिक दृष्टीनं कमकुवत आहे. त्यामुळे थोडीशी आर्थिक मदत पाहिजे. तुम्ही हरिजन फंड गोळा करताय आणि काही रक्कम या रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डिंगला तुम्ही द्यावं अशी विनंती करायला आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असं कर्मवीरांनी प्रबोधनकारांनी प्रस्ताव केले. आता महात्मा गांधी बोलले कर्मवीरांनी आर्थिक सोर्स नसताना नियोजन नसताना अशा प्रकारचं हॉस्टेल सुरू करणं योग्य नव्हतं. म्हणजे प्रबोधनकार एकदम ते म्हणले जी माणसं जीवानिशी म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार अगदी अंतिम ध्येय ठरवून जे काम करतात ते काय अनुदानास ते करतात असं म्हणते. पण त्याचं कार्य प्रामाणिकपणाने चालू आहे. तुम्ही कार्य त्यांचं जाऊन तिथे पाहिलेलं आहे. हरिजनांची मुलं काम करताय. सर्व जाती धर्माची मुलं एकत्र तिथे काम करताय. अशा प्रकारचा प्रयोग भारतामध्ये कुठेही होत नाही. असं मोठं काम करत असताना तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असं प्रबोधनकार त्यांना समजावून सांगत होते. अगदी अर्धा पाऊण तास प्रबोधनकारांनी आणि कर्मवीरांनी कशा प्रकारचं काम केलेलं आहे सगळं त्यांना सांगितलं आणि मग ते त्यांना ते पटलं आणि मग ते म्हणाले की हरिजनासाठी एवढे मोठे कार्य करणारा आणि त्रास घेणारा माणूस मी अजिबात पाहिला नव्हता. भाऊराव म्हणजे महाराष्ट्राची भूषण आहे असं त्यांच्या संस्थेला मी ताबडतोब अनुदान देण्याची शिफारस करतो असं म्हणाले. आणि खरोखर त्याने शब्द दिल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये भाऊरावांना दरसाल 1000 रुपये प्रमाणे अनुदान देण्याचं त्यांना पत्र आहे. आता कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण संस्था सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. पण ही जे काय प्रसिद्धी संस्थेची होत असते ती प्रसिद्धी वर्तमानपत्रातून सुद्धा प्रसिद्धी होत असते. त्या काळानं प्रसिद्धी होत असते. पण त्या काळामध्ये इतकं प्रसार माध्यम त्या काळामध्ये नव्हती. आता प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधन मासिक होतं. त्याला पाक्षिक म्हटलं जायचं आणि लोकहितवादी नावाचं एक साप्ताहिक होतं त्यांचं. प्रबोधनकारांनी त्या काळामध्ये आपल्या प्रबोधन आणि लोकहितवादी या माध्यमातून या प्रचाराच्या साप्ताहिक आणि मासिकाच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र, कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था बहुजन समाजाचं काम कशा प्रकारे करते याची प्रसिद्धी केली, माहिती दिली. एवढंच नव्हे तर प्रबोधनकारांनी 1926 साली कर्मवीरांचं सर्वप्रथम त्यांचं चरित्रच प्रबोधन मासिकातून लिहायला सुरुवात केली. त्यांचं पहिल्या अंकामध्ये जे चरित्र लिहिलं ते चरित्र लिहिल्या त्या चरित्रावरती खटला भरला गेला. त्या काळामध्ये मिस्टर बॉल नावाचे कलेक्टरने त्याला पत्र दिलं. आता का हा फार मोठा इतिहास आहे पण तेवढंच न सांगता भाऊरावांच्या चरित्रामध्ये शाहू महाराजांची निंदा झाली आहे म्हणून त्याला समन्स पाठवण्यात आलं होतं. आता प्रबोधन ठाकरेंनी थोडस समुपचरण हा विषय मिटवला आणि तिथून ते चरित्र काय प्रसिद्ध झाले नाही. परंतु हे चरित्र प्रबोधनकारांचं जे आहे डांबर प्रकरणापर्यंतचं चरित्र जे आहे त्याच्यामध्ये ते आद्य चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे हे आहे. 1926 साली कर्मवीर हयात असताना
त्यांचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं चरित्र कर्मवीर हयात असताना साधारणतः 1959 साली मॅथ्यूजने त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हजारो चरित्र त्यांची तयार झालेली आहे. पण 1926 सालचं प्रबोधनकारांनी जे चरित्र लिहिलंय त्या चरित्राच्या आधारावरतीच बरंच साहित्य असलेलं आपल्याला दिसून येईल. आता प्रबोधन ठाकरे यांचं सुद्धा काही सामाजिक कार्य थोडं नव्हतं. ते जहाल अशा प्रकारचे वक्तृत्व त्यांचं होतं. त्याचप्रमाणे लिखाण सुद्धा तशा प्रकारचं होतं. आणि प्रबोधनकारांना अस्पृश्य उद्धाराचं बाळकडू जे आहे हे त्यांना त्यांच्या आजी बै म्हणून होत्या त्यांच्याकडून मिळालं होतं. त्या 60 वर्षापर्यंत सुईनेचं काम करायचं म्हणजे मोफत प्रसूतीचं कार्य करत होत्या. त्यामुळं जात पात धर्म किंवा असलं काय त्यांच्या डोक्यात अजिबात येत नव्हतं. आणि म्हणून ते बहुजन समाजाच्या उद्धाराचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं आपल्याला. तर या प्रबोधनकारांचे एक मित्र होते कैलास आळतेकर. आता हे आळतेकर म्हणजे नाटक कंपनी चालवणारे. ते रेडिओ स्टार्स नाट्य संस्थेमार्फत अनेक नाटकं त्यांनी प्रसिद्ध केली होती. लोकप्रिय नाटक त्यांची होती. त्यांनी एकदा प्रबोधनकारांना म्हणाले की दादा म्हटले अस्पृश्याच्या उद्धारावरती एक नाटक तुम्ही लिहा आणि आम्ही ते नाटक बसवू असं म्हणाले. आता प्रबोधनकारांना तसं संत साहित्याची सुद्धा खूप आवड होती. त्यांना विशेषतः संत एकनाथ खूप आवडायचे. आता संत एकनाथाच्या चरित्रावरती त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक सुंदर कलाकृती निर्माण केली त्यांनी आणि त्या कलाकृतीचं नाव होतं खरा ब्राह्मण. 1933 साली हे नाटक त्यांनी लिहिलं आणि आळतेकरांनी ते नाटक बसवलं आणि ते नाटक सारा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं. इतकं प्रसिद्ध झालं की दलित समाजाची लोक तर त्या नाटकात कलाकारांना काम करणाऱ्या ते नाटक अगदी डोक्यावर घेतलं त्यांनी. आणि त्या काळातील महाराष्ट्रातील जितके सामाजिक किंवा इतर क्षेत्रात जे प्रसिद्ध महाराष्ट्रातील लोक होते त्यांची कुटुंब होती त्या सर्वांनी हे नाटक पाहिलेलं सहकुटुंब नाटक पाहिलेलं आपल्याला जीवनगाथेतून माहिती मिळते. पुण्यातील मात्र त्याच वेळी काय घडलं बघा, तेव्हा पुण्यातील ब्राह्मणांनी हे नाटक बंद करण्यासाठी सह्याची मोहीम सुरू केली होती. काही नाही नाटकावर खटला भरला. त्यांच्या विचाराची जी वृत्तपत्र होती ते म्हणा लागले की या नाटकामुळे ब्राह्मणांची बदनामी होत आहे. तेव्हा ह्या नाटकावरती बंदी घाला म्हणे. त्या काळी पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट जे असतात त्या सिटी मॅजिस्ट्रेटनी स्वतः नाटक जाऊन ते नाट्यगृहामध्ये नाटक जाऊन स्वतः त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जाहीर केलं की या नाटकाची परवानगी रद्द करता येणार नाही. आणि अशा पद्धतीनं हे खरा ब्राह्मण हे जे नाटक आहे ते खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आपल्याला दिसून येतं. 11/8/1933 साली नाटकाचा एक प्रयोग कोल्हापूर येथे झाला आणि या प्रयोगाचा खर्च वजा जाता 75 रुपये शिल्लक राहिले होते. त्या काळात 33 सालामध्ये 75 रुपये. त्या 75 रुपयाची देणगी कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थे कर्मवीर भाऊराव पाटलाच्या रयत शिक्षण संस्थेला प्रबोधनकारांनी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचं सगळं तशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे. आता दुसरी घटना 1926 सालची निवडणूक होती. आता ह्या कौन्सिलच्या निवडणुका होत्या. ब्राह्मणेतर पार्टी या मार्फत भास्करराव जाधव आणि कुपर, आता मगाशी कुपरचा संदर्भाला तुम्हाला माहित आहे. भास्करराव जाधव सुद्धा सर्वांना माहित असतील कदाचित. तर भास्करराव जाधव म्हणजेच त्या बहुजन समाजाचे अत्यंत ज्याला आपण म्हणतो शिक्षित असलेले रयत शिक्षण संस्थेशी संबंध असलेले ब्राह्मणेतर चळवळीतील एक मोठे अशा प्रकारचे नेते होते. ते इलेक्शनला उमेदवारी त्यांनी भरली होती. आता कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधन ठाकरे आणि कुपर यांचे संबंध कसे होते आता आपल्याला सर्वांना समजलं. आणि एकदा कर्मवीर भाऊराव पाटील सातारच्या एका चौकामध्ये आपल्या मित्राशी चर्चा करत बसले होते आणि योगायोगाने तिथं प्रबोधनकार आले. तिथं योगायोगाने तिथं कुपर आले आणि कुपर आल्यानंतर असं शब्द वाढत गेला आणि प्रबोधनकारांनी तिथे एक प्रतिज्ञाच केली. कर्मवीरांनी तिथे एक प्रतिज्ञा केली, शपथ घेतली की मी कुपरना या इलेक्शन मध्ये पाडणारच, हरवणारच म्हणले.
आता एवढी शपथ घेतली म्हटल्यानंतर खरं म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर सातारा जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध होते. घरोघरी यांची माहिती होती. आता प्रबोधनकारांची आपल्याला मदत घेतली पाहिजे म्हणून ते कर्मवीर पुण्याला गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला, काय काय झालंय, मी काय प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं त्या कुपरला आपण हरवायचं आहे. आता हरवायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर प्रबोधनकार म्हटले, अनेक 8 दिवस जाऊ दे, मी येतो आणि आपण दोघांनी मिळून काहीतरी आपण शक्कल लढवू म्हटले. आणि मग एक दिवशी प्रबोधनकार आले, ते दोघांनी गुपचूप रात्रीच्या वेळेला प्रवास केला. कुठं? तर सांगली जवळील वाळवा एक गाव आहे. ह्या वाळवा हे जे गाव आहे ते राजकारणाच्या बाबतीत आणि समाजकारणाच्या बाबतीत एक ते मध्यवर्ती केंद्रच होतं. आणि तिथं हे दोघ जण आले आणि तिथं सगळा प्लॅन केला त्यांनी. प्लॅन त्यांचा काय होता साधा, तर त्या काळी निवडणुकीमध्ये पैसा आणि दारूचा जोर होता. लोक सगळे अशिक्षित लोक, त्यावेळी फार शिक्षणाचा फारशी गंध नव्हती. आता त्या काळामध्ये कुपरचं जे निवडणुकीचं चिन्ह होतं ते घोडा असं होतं आणि भास्कररावांचं हत्ती असं चिन्ह होतं. लोक त्यावेळी वाचायला यायचं नाही, त्यामुळे ते लोक लक्षात काय ठेवायचे, चिन्ह लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या. आणि मग हे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवायचं काम ही लोक प्रचार करायचे. आता घोडा हे चिन्ह जे होतं बघा, कुपरचं जे निवडणुकीचं चिन्ह होतं ते घोडा आणि भास्कररावांचं हत्ती. आता प्रबोधनकार आणि कर्मवीर भाऊराव पाटील तिथं त्या कामेरी किंवा वाळवा भागाच्या आसपासच्या गावात गेले आणि त्यांनी काय सांगितलं की जे घोडा चिन्ह जे आहे कुपरचं, ते त्याचं कुपरचं म्हणून सांगितलंय, ते चिन्ह आहे भास्कररावचं म्हणून सांगितलं. नाही, भास्कररावांचं जे चिन्ह आहे हत्ती, ते चिन्ह प्रबोधन यांचं आहे म्हणून सांगितलं कुपरचं, आणि त्याला तुम्ही शिक्के मारा म्हणून सांगितलं. आणि अशा प्रकारे त्यांना तिथं दारूची सोय केली, त्यांचं काय जेवणा खाण्याची सोय केल्या आणि शिक्का मारायला त्यांना सांगितलं. आणि अशा प्रकारे मग संध्याकाळी कुपर आले आणि मग कुपर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, ते सांगितलं, साहेब म्हणले तुमच्या हत्ती चिन्हाला दिवसभर आम्ही मतदान होत आहे इथं. आणि मग कुपरला हे सर्व प्रकार लक्षात आला आणि हे प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काम कर्मवीरांनी प्रबोधनकारांचं असलं पाहिजे. आणि मग योगायोगानं त्याच्यामध्ये कुपर यांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग कर्मवीर यांनी प्रतिज्ञा जी केली होती ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याचं सांगण्यासाठी कुपरच्या बंगल्यावर जाऊन यायला मात्र ते अजिबात विसरले नाही. त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना सांगितलं कसं मी तुला हरवलं म्हणून. अशा प्रकारचे हे धाडशी, स्वाभिमानी आणि तितक्याच ज्याला आपण तुम्ही जेवाभावाचे मित्र होते. आता 1945ची घटना सांगतो, वेळ आता माझ्या मते संपत आलेला आहे. प्रबोधनकारांच्या 61चा कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम दादरला होता आणि हा कालखंड 1945 सालचा. आता प्रबोधनकारांची जी काय मित्रमंडळी होती त्या मित्रमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं की ह्या कार्यक्रमाला साताराहून कर्मवीर भाऊराव पाटलांना आमंत्रण द्यायचं. आणि मग त्या आमंत्रणाप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील दादरला आले आणि 61च्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे. या भाषणामध्ये त्यांनी सगळं सातारला आम्ही काय काय केलं, आम्ही कसं जेव्हा मित्र आहोत, आम्ही या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असू दे, सत्यशोधक चळवळीमध्ये असू दे किंवा या राजकारणामध्ये असू दे, समाजकारणामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य केलं, किती धाडसानं काम केलं, हे सगळं त्यांनी इत्थंभूत माहिती कर्मवीरांनी सांगितलं. त्यांनी एवढं सांगितलं की कुपरला ठार मारायला मी जेव्हा गेलो तेव्हा मला प्रबोधनकारांनी वाचवलं. त्यांनी जर मला वाचवलं नसतं तर हे सगळं सांगायला मी आज हजर नसतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर या दोघांचं रिलेशन कशा प्रकारचं आहे. आता अजून एक शेवटचा अगदी मुद्दा सांगतो की महात्मा फुले बघा, महात्मा फुले यांच्यावरती प्र क अत्र्यांनी एक सिनेमा काढला होता. आता त्याचा थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. आपल्या महाराष्ट्राचे आद्य समाज क्रांतिकारक महात्मा फुले आहेत. यांच्या शिष्याने बघा, फुल्यांच्या शिष्याने पुण्याच्या लष्करी भागामध्ये एक दलित समाजातील मुलांच्यासाठी
कॅम्प एज्युकेशन सोसायटी नावाची शिक्षण संस्था स्थापन केली होती. आणि या शिक्षण संस्थेमध्ये प्र क अत्रे 18 वर्ष तिथं आजीव सेवक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांना महात्मा फुलेंच्या विषयी खूप आस्था होती. आता अत्रे यांनी ज्या ज्या क्षेत्रात गेले तिथं त्यांनी आमापेश मिळवले आपल्याला दिसून येतं. त्यांनी काय केलं की साने गुरुजींच्या श्यामच्या आई या प्रसिद्ध पुस्तकावरती एक चित्रपट काढला होता आणि तो चित्रपट इतका प्रसिद्ध झाला की त्या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळालेलं होतं. आता अत्रेला असं वाटलं की आपण जसं श्यामची आई पिक्चर काढलाय तसं आपण महात्मा फुल्यांच्या जीवन कार्यावरती एक सिनेमा काढायचा. आता त्यासाठी मग दिग्गज कलाकार पाहिजेत. त्याच्यावरती त्यांनी खूप विचार केला, अभ्यास केला आणि मग त्यांनी ठरवलं की त्या काळातले उत्तम कलाकार घ्यायचे. त्याचबरोबर त्याने फार मोठा धाडसाचा निर्णय घेतला की महात्मा फुल्यांच्या विचाराचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांना आपण चित्रपटात घ्यायचं. कारण आज ना उद्या हा माझा चित्रपट अनेक पुढच्या पिढ्याला पाहता येईल आणि हे लोक त्यांना अनुभवता येतील. आणि म्हणून त्यांना चित्रपटात घेण्याचं ठरवलं. मग यासाठी या चित्रपटात कोण कोण होते बघा. त्या चित्रपटात संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रभुंकर ठाकरे, केशवराव जेदे, बाबुराव जगताप, डॉक्टर अण्णा नवले, विठ्ठलराव घाटे, नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर, सुलोचना, शाहीर अमर शेख अशा अनेक प्रकारचे दिग्गज नेते होते. 1954 मध्ये फेमस स्टुडिओ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यासाठी म्हणून एक समारंभ झाला होता. या समारंभाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या कार्यक्रमाला या सिनेमा महात्मा फुले चित्रपटाला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील आले होते. आता या चित्रपटाचं मंगलचरण संत गाडगे महाराजांनी म्हटलेले होते. या चित्रपटाचे कथा निवेदन जे आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले होते. या चित्रपटात एका ब्राह्मणांची भूमिका प्रबोधनकरांनी केली होती. अशा प्रकारे या दोन महान समाज क्रांतिकारकांचे एकमेकाशी असणारे संबंध मी अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला सांगितलं. याशिवाय अजून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांचा खूप अशा प्रकारचा सहभाग आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना या जी समिती नेमली होती त्या समितीचं उद्घाटन करण्यासाठी कर्मवीरांना पत्र लिहिलं आपल्याला दिसून येत आहे. या दोघांची त्या काळामध्ये वाद झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे वैचारिक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे खरं म्हणजे या दोघांचे खूप अशा प्रकारचे संबंध होते. कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते होते. आणि या दोघांच्या विषयी जी खूप अशा प्रकारची माहिती अजून नवीन अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकेल. फक्त शोध घेतला पाहिजे. शोध घेतल्यानंतर आपल्याला यांच्याविषयी खूप अशा प्रकारची माहिती मिळू शकते. आपण सर्वांनी माझ्या मोडक्या शब्दामध्ये जे काय मी या दोघांच्या संबंधाविषयी सांगितलं ते तो आपण ऐकून घेतलं. त्याबद्दल मी परत एकदा तुम्हा सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागामार्फत चालू असलेल्या या एक्सपर्ट लेक्चर सिरीज मध्ये बळवंत कॉलेज विटा चे निवृत्त प्राध्यापक महावीर मुळे सरांनी अतिशय छान व्याख्यान दिलं. खरं तर देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे पुस्तक लिहून त्या काळी महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रामध्ये खळबळ उडवून दिलेले प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते आणि आजच्या मुख्यमंत्र्यांचे आजोबा होते त्यांचे आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामधील सौहार्दपूर्ण संबंधांचं अतिशय चांगलं विवेचन महावीर मुळे सरांनी केलं. खरं तर या अध्यक्षीय मनोगतामध्ये जास्त भाषण करणं किंवा जास्त बोलणं योग्य होणार नाही. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत आणि महाराष्ट्र, विशेष करून महाराष्ट्र ही शूरांची, मुत्सद्यांची आणि संतांची जशी भूमी आहे तशीच ती समाज सुधारकांची सुद्धा भूमी आहे. अनेक समाज सुधारक महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आणि त्यांच्या कार्यामुळेच आजचा पुरोगामी महाराष्ट्र आपल्याला इथं उभा राहिल्याचं दिसून येतं. भारताला आणि महाराष्ट्राला जो प्राचीन इतिहास लाभलेला आहे
त्या इतिहासाचा जर आपण धांडोळा घेतला तर सर्वसाधारणपणे असं दिसतं की 400 ते 500 वर्षांच्या कालखंडाच्या प्रत्येक वळणावरती एक एक महापुरुष अतिशय खंबीरपणे समाजाला मार्गदर्शन करत असताना आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये ही दोन नावंही आपण प्रामुख्याने घेऊ शकतो, ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि दुसरे कर्मवीर भाऊराव पाटील. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक थोरा मोठ्यांचं योगदान महाराष्ट्राला लाभलेलं आहे. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गरिबांच्या घरापर्यंत जी ज्ञानाची गंगा खरोखर नेली, त्या शैक्षणिक कार्याला पुढे नेण्यासाठी सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांना अनेकांनी सहकार्य दिलं आणि अनेकांच्या सदिच्छा कर्मवीरांच्या पाठीमागे होत्या. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर असतील, संत गाडगेबाबा असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, यशवंतराव चव्हाण असतील आणि इतर कितीही नाव घेता येतील की त्या सर्वांनी महाराष्ट्राच्या ह्या शैक्षणिक सुधारकाला त्यांच्या त्यांच्या परीने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या भारतातल्या इतर राज्यांच्या पुढं निश्चितच असल्याचं दिसून येतं. आम्ही इतिहास विभागामार्फत ही जी एक्सपर्ट लेक्चर सिरीज घेतली, त्या सिरीजमध्ये आज महावीर मुळे सरांचं हे शेवटचं व्याख्यान होतं आणि अतिशय चांगल्या विषयावरती सरांनी खूप मुळापासून माहिती दिली. सर, ही माहिती याच्यातल्या काही गोष्टी आम्हाला पण माहीत नव्हत्या, त्या आपण सांगितल्या. आमचा असा विश्वास आहे की ह्या लेक्चर सिरीज मधून आम्ही वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्यानं इथं आयोजित केली आणि महाराष्ट्रातल्या कर्तबगार लोकांचं जीवनपट वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी इथं उलगडून दाखवला. त्याचा आदर्श घेऊन आमचे विद्यार्थी पुढे जातील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझा अध्यक्षीय मनोगत थांबवतो. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद सर. आपण गेले 1 तारखेपासून म्हणजे जवळजवळ 11 दिवस झाले आपल्या इतिहास विभागामार्फत जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घेतला. आजचा हा जो शेवटचा दिवस होता व्याख्यानाचा, तो आपल्या बळवंत कॉलेज विटा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक महावीर मुळे सर यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी जे आपणाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आपणाला जे काही गोष्टी माहीत नव्हत्या त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपणाला माहीत झाल्या. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या इतिहास विभागामार्फत आणि IQSC विभागामार्फत तसेच महाविद्यालयामार्फत मी त्यांचं आभार मानतो. आपल्या या व्याख्यानमालेसाठी ज्यांनी परवानगी दिली आणि व्याख्यानमाला ही सतत चालू राहावी यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर शिवणकर साहेब यांचेही मी आभार मानतो. उपप्राचार्या मुजावर मॅडम यांनीही या व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शन केलं, त्यांचेही मी इतिहास विभागामार्फत आभार मानतो. IQSCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर वावरे यांनी आमच्याशी या ठिकाणी सहकार्य करून साथ दिली, मी इतिहास विभागामार्फत आभार मानतो. आणि ज्यांच्याकडे ही व्याख्यानमाला आयोजित झाली ती इतिहास विभाग प्रमुख यांचेही आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलं इतिहास विभागाचे आभार. माझे सहकारी डॉक्टर अहमद सर, शिंदे सर यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि ही व्याख्यानमाला यशस्वी पार पाडली. त्याबद्दल त्या सर्वांचं इतिहास विभागामार्फत महाविद्यालयामार्फत मी आभार मानतो. आणि जाता जाता एक सूचना करतोय की जे विद्यार्थी जॉईन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानण्यापूर्वी एक विनंतीच म्हणा, इतिहास विभागामार्फत जी 16 तारखेला एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयीची ती वक्तृत्व स्पर्धा आहे. तर त्या वक्तृत्व स्पर्धेतील जे विषय आहेत ते विषय आपल्या पत्रिकेमध्ये नोटीस मध्ये दिलेले आहेत. तरी मी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतो पहा की पहिला जो विषय आहे तो नैसर्गिक आपत्तीच्या वेळचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण. दुसरा विषय आहे शिवकालीन समाज व आजचा युवक. तिसरा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या विषयीची आदर्श नीती. चौथा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व शेतकऱ्याविषयीचे धोरण. पाचवा आहे गडकोट किल्ल्याचे संवर्धन काळाची गरज. सहावा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण. पुढचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श न्याय व्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना.
असे हे 8 विषय घेऊन वक्तृत्व स्पर्धा आपल्या शिवजयंती निमित्त 16 तारखेला सकाळी 10:30 वाजता हॉल नंबर 14 या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत 8 ते 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. प्रवेश फी फक्त आहे 30 रुपये आणि प्रथम जे बक्षीस आहे ते आपल्या महाविद्यालयामार्फत दिलं जाणार आहे 701 रुपये पहिलं बक्षीस आहे आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. दुसरं जे बक्षीस आहे ते 501 रुपयाचं आहे आणि तिसरं आहे 301 रुपयाचं. तरी आपल्या इच्छुक स्पर्धकांनी, मी तर म्हणेन आपल्या इतिहास विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ही असणारी जी वक्तृत्व स्पर्धा आहे त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावेत. याच्याशिवाय पोवाडे, एक पात्री प्रयोग, नाटक वगैरे शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयीच्या काही स्पर्धा आहेत त्याच्यामध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. आपल्या अगोदर नाव नोंदवावं. प्राध्यापक चिंदे सर यांच्याकडे त्या एकपात्री प्रयोगाचे नाव नोंदवावेत अशी मी इतिहास विभागामार्फत विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या ऑनलाईन जॉईन झालेले जे काही विद्यार्थी आहेत, याशिवाय इतर जे काही प्राध्यापक आहेत त्यांचे मी इतिहास विभागामार्फत हार्दिक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. कमी जाईल